ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देश एकत्र उभा राहिला। राजकीय मतभेद विसरून सर्वजण देशासाठी एकत्र उभे असल्याचं चित्र निर्माण झालं। याच दरम्यान मोदी सरकारनं काँग्रेस नेते शशी थरूर तसंच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। ते दोघे आणि अजून काही खासदार पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कुरापतीबद्दल पोलखोल करण्यात येणार आहे। मात्र हे पहिल्यांदाच घडतंय का तर नाही। केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना जागतिक व्यासपीठावर आपले विचार मांडण्यासाठी परदेशात पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। या आधी ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते आणि पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते त्यावेळी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना देखील भारताची बाजू मांडण्यासाठी परदेशात पाठवलं होतं। काय होता तो प्रसंग? अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळी आपली नेमकी कशी भूमिका मांडली? तत्कालीन सरकारनं विरोधी पक्षनेत्यांना त्यावेळी कशी संधी दिली यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांना परदेशात पाठवणार आहे। 22 मे पासून 5 ते 6 खासदारांचे 8 ते 10 गट 10 दिवसांसाठी 5 देशांना भेट देणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची संबंधित माहिती तिथल्या सरकारला आणि सामान्य लोकांना दिली जाणार आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार परदेश दौऱ्यावर गटाचं नेतृत्व करणार आहेत। काँग्रेस खासदार शशी थरूर यांना एका गटाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनाही या शिष्टमंडळात सामील केलं जाण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या दौऱ्यात असणार आहेत। विरोधी पक्षांच्या नेत्यांना जागतिक व्यासपीठावर आपले विचार मांडण्यासाठी परदेशात पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। तर या आधी देखील असाच प्रसंग घडला होता। ते साल होतं 1987। त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयींना त्यांनी परदेशात भारताची बाजू लावून धरण्यासाठी पाठवलं होतं। भारताची बाजू लावून धरण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं। त्यावेळी असं म्हणतात की अटल बिहारी वाजपेयी एका गंभीर समस्येशी झुंजत होते। त्यांना किडनीशी संबंधित एक गंभीर आजार झाला होता। त्यावेळी भारतात या आजारावर उपचार करणं शक्य नव्हतं। डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला, पण अटलजींसमोर एक अडचण होती। उपचारासाठी परदेशात जाणं आणि तिथे दीर्घकाळ राहणं, त्यासाठी येणारा खर्च आणि योग्य संधी ही त्यांना हवी होती। याच वेळी काय झालं की पंतप्रधान राजीव गांधींनी अटलजींच्या तब्येतीबद्दल त्यांना माहिती मिळाली। राजीव गांधींनी यावर विचार केला आणि एक असा निर्णय घेतला जो राजकारणाच्या पलीकडे तो निर्णय ठरला। त्यांनी अटलजींना थेट पंतप्रधान कार्यालयात बोलून घेतलं आणि ही भेट त्यावेळची खास भेट ठरली। राजीव गांधींनी अटलजींना सांगितलं की आपल्या नेतृत्वाखाली भारताचं एक शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजेच युनोमध्ये पाठवलं जाणार आहे। तुमच्या अनुभवाचा आणि वक्तृत्वाचा यावेळी देशाला फायदा होईल आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्ही न्यूयॉर्कमध्ये तुमच्या किडनीचे उपचारही करू शकतात। अटल बिहारी वाजपेयी यांनी ही संधी दोन्ही हातांनी स्वीकारली। ते न्यूयॉर्कला गेले आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं। विशेष म्हणजे त्यांनी तिथं हिंदीतून भाषण केलं। ही एक ऐतिहासिक घटना ठरली, कारण अटलजींनी हे संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय नेते ठरले। त्यांच्या या भाषणानं भारताची भूमिका जगासमोर प्रभावीपणे मांडली गेली आणि देशाचा गौरव वाढला। त्यानंतरचा दुसरा प्रसंग होता तो नरसिंहराव यांच्या काळातला। ते साल होतं 1994। त्यावेळी पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षनेते होते। 1990च्या दशकात भारत एका आव्हानात्मक काळातून त्यावेळी जात होता। काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि अशांतता वाढत होती। पाकिस्तान सातत्यानं आंतरराष्ट्रीय मंचावर काश्मीरचा मुद्दा लावून धरत होता आणि भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करत होता। 1994 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाच्या जिनेव्हालियातील सत्रात पाकिस्ताननं काश्मीरमधील परिस्थितीवर एक ठराव मांडला। या ठरावात भारतावर गंभीर आरोप करण्यात आले होते आणि जर हा ठराव मंजूर झाला असता तर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा त्यावेळी डागाळली असती आणि काश्मीर मुद्द्यावर भारताला मोठा राजनैतिक फटका त्यावेळी बसला असता। त्यावेळी परिस्थितीत भारताला एका अशा व्यक्तीची गरज होती जी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची बाजू ठामपणे, प्रभावीपणे आणि मुत्सद्दीपणे मांडू शकेल। पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या समोर हा प्रश्न होता की अशी जबाबदारी आता नेमकी द्यायची कोणाला। आणि त्याच वेळी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला।
त्यांनी विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते असणारे अटल बिहारी वाजपेयी यांना ही जबाबदारी देण्याचं ठरवलं. अटल बिहारी वाजपेयी यांनी जिनेव्हाला पाठवलं गेलं. 1994 मध्ये जिनेव्हाला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींनी केलं. या शिष्टमंडळात फारुख अब्दुल्ला आणि सलमान खुर्शिद यांच्यासारखे नेतेही सामील होते, ज्यामुळे भारताच्या एकतेचं चित्र आणखी स्पष्ट झालं. वाजपेयींनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीला पाकिस्तानचा दहशतवाद, पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांना जबाबदार ठरवलं आणि भारताच्या संयम आणि लोकशाही मूल्यांचा तिथं पुरस्कार केला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीतून भाषण केलं होतं. वाजपेयींच्या भाषणाचा आणि भारताच्या मुसद्दी प्रयत्नांचा परिणाम असा झाला की पाकिस्तानचा ठराव मंजूर होऊ शकला नाही. अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर पराभव पत्करावा लागला. हे भारताचं मोठं राजनैतिक मुसद्दी यश होतं. याचं श्रेय मोठ्या प्रमाणात वाजपेयींच्या नेतृत्वाला आणि नरसिंह रावांच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.